आणि आपल्या माइंडला तुम्हाला माहीत आहे ना की त्याला म्हणजे कसं आहे की जे म्हणजे कमी वेळेमध्ये त्याला जो हॅपी ठेवेल ती गोष्ट तुमच्याकडून तो नक्कीच करून घेत असतो. काय असतं, तुम्हाला जेव्हा निवांतपणा असतो, एकांतपणामध्ये असता, रात्री असता, दिवसातून 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 8 वेळा करणारे पेशंट पण माझ्याकडे येतात. जितकं जास्त तुम्ही नॉलेज घेतलं तितकं तुमचं सेक्शुअल लाईफ बेटर होऊ शकतं. की त्यांच्या लिंगामध्ये वागळपणा येतो किंवा लिंगाच्या नसा डॅमेज होतात आणि लिंगाची ग्रोथ जे व्हायला पाहिजे त्या वयामध्ये ती होत नाही. नमस्कार मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि सगळ्यात जास्त जर माझ्याकडे पेशंट येत असतील तर ते असतं एक्सेसिव्ह मास्टरबेशन. आणि एक्सेसिव्ह मास्टरबेशन केल्यामुळं त्यांच्या नसा डॅमेज होतात, त्यांना नपुसंगता येते. आणि आपण हे एक्सेसिव्ह मास्टरबेशन हे आपण घरच्या घरी कसं टाळू शकतो त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घ्यायचा या व्हिडिओद्वारा एक छोटासा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन देत आहे आणि तुम्हाला चांगलं नॉलेज द्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, काय आहे की लैंगिक समस्यामध्ये जितकं जास्त तुम्ही नॉलेज घेतलं तितकं तुमचं सेक्शुअल लाईफ बेटर होऊ शकतं. कारण की मी जे व्हिडिओ बनवतो ते माझ्या अनुभवातून बनवतो. जे माझ्याकडे पेशंट येतात, जे कंप्लेंट करतात त्या अनुभवातून बनवतो. आणि माझी इच्छा आहे की माझे फक्त व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी काही जे आमच्या लैंगिक समस्या असतात त्या दूर करण्यासाठी नक्कीच माझ्या व्हिडिओची तुम्हाला मदत व्हावी आणि हाच माझा उद्देश राहिलेला आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, जो कॉमनली माझ्याकडे पेशंट येतात ते आहे एक्सेसिव्ह मास्टरबेशन. आता एक्सेसिव्ह मास्टरबेशन म्हणजे काय? एक्सेसिव्ह मास्टरबेशन म्हणजे खूप जास्त हस्तमैथुन करणं. दिवसातून 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 8 वेळा करणारे पेशंट पण माझ्याकडे येतात. आणि खरोखर हे जास्त मास्टरबेशन केल्यामुळं जे व्हिगरसली मास्टरबेशन करतात तर त्याच्यामुळं त्यांच्या ज्या नसा असतात ते डॅमेज होऊन जातात. आणि कोणी आपल्या बेडवर झोपून ते पण करताना आढळून येतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांच्या लिंगामध्ये वागळपणा येतो किंवा लिंगाच्या नसा डॅमेज होतात आणि लिंगाची ग्रोथ जे व्हायला पाहिजे त्या वयामध्ये ती होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे इंद्रिय पण लहान राहतात. आता मास्टरबेशन एक्सेसिव्ह केल्यामुळं तुम्हाला सगळ्यांना हे माहीतच आहे की आपल्याला पुढं काही ना काही लैंगिक समस्या उद्भवणार आहे, पण तरी त्याच्यावर आपलं कंट्रोल होत नाही. याचं मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण जर तुम्हाला विचारलं आजच्या स्थितीमध्ये ते आहे तुमच्या हातातलं मोबाईल. काय असतं, तुम्हाला जेव्हा निवांतपणा असतो, एकांतपणामध्ये असता, रात्री असता, झोपताना तुम्ही काहीतरी रील बघत असता आणि त्या रीलमध्ये काही एखादे सेक्सी रील वगैरे आली तर आपल्या माइंडमध्ये मध्ये हार्मोन्स ट्रिगर होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला मास्टरबेशन करण्याची इच्छा होऊन जाते. आणि आपल्या माइंडला तुम्हाला माहीत आहे ना की त्याला म्हणजे कसं आहे की जे म्हणजे कमी वेळेमध्ये त्याला जो हॅपी ठेवेल ती गोष्ट तुमच्याकडून तो नक्कीच करून घेत असतो. म्हणून मास्टरबेशनचं ॲडिक्शन होऊन जातं. आपलं माइंड वारंवार मास्टरबेशन करायला लावतं. आपल्या माइंडला हॅपीनेस भेटतो, डोपॅमिन हार्मोन सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला हॅपीनेस येतो. पण मित्रांनो, जर जास्त हस्तमैथुन जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला 2-3 गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. की जेव्हा केव्हा आपल्याला आपलं माइंड सांगतो आहे की मास्टरबेशन कर म्हणून, तर त्याच्याबरोबर आपल्याला चिटिंग करायचं, आपल्याला सांगायचं आहे की नाही, मी नाही करणार आणि डोपामिन सिक्रेट होऊच देणार नाही, म्हणजे ती सवयच लागणार नाही. तर आपल्याला आपल्याच माइंड बरोबर आपल्याला फाईट करायचं असतं. आणि त्यासाठी जेव्हा केव्हा तुमच्या मनामध्ये आलं की आता आपल्याला मास्टरबेशन करायचं आहे त्यावेळेला काहीतरी चांगले व्हिडिओ बघून किंवा काही धार्मिक व्हिडिओ बघून किंवा जे तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे, ज्याची हॅबीमध्ये तुम्हाला हॉबी आहे तसे व्हिडिओ बघून तुम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं असतं आणि तुमच्या माइंडबरोबर तुम्हाला फाईट करणं खूप गरजेचं असतं. आणि जर तुम्ही निवांतपणा असाल, एकांतपणा असेल आणि तुम्ही जर असं काही इच्छा झाली तर डीप ब्रीथिंग एक्सरसाइज हे करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि जर वारंवार तुम्ही तरी करत असाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी छंद जोपावा लागेल, ज्या छंदामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट व्हावं लागेल की जेणेकरून तुम्हाला निवांत वेळच भेटला नाही पाहिजे. आणि जर निवांत वेळ भेटला असेल तर नक्कीच त्या आपल्या मित्रांबरोबर बोला, आपल्या मित्राबरोबर राहा, आपल्या जे की जवळचे फॅमिलीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर राहा. असं जर तुम्ही निवांतपणा टाळायचा जर प्रयत्न केला तर नक्कीच मास्टरबेशनची सवय जी आहे हळूहळू कमी करण्यास आपल्याला नक्कीच मदत करते. आणि तुम्हाला एक सांगतो मी की जे लोक
प्रॉपरली डेली मॉर्निंग वॉक करतात, ब्रिदिंग एक्सरसाइज करतात, प्राणायाम योगा करतात आणि डेली रुटीनली एक्सरसाइज करतात, त्या लोकांमध्ये मास्टरबेशन करण्याची सवय खूप कमी असते. कारण की त्यांना ऑलरेडी जिम करून किंवा फ्रेश एअरमध्ये फिरून किंवा फ्रेश मित्राबरोबर गप्पा मारून त्यांचे डोपामिन सिक्रेट झालेले असतात आणि त्याच्यामुळं त्यांचं माइंड त्यांना मास्टरबेशन करायला लावत नाही. म्हणून ती मास्टरबेशन करण्याची सवय हळूहळू त्यांची कमी होते. तर मास्टरबेशन जर तुम्ही खूप जास्त करत असाल तर नक्कीच त्याच्यावर तुम्ही ताबा मिळवू शकता. त्याचंही तुम्हाला थोडंसं म्हणजे कष्ट करावं लागतील, पण अतिहस्तमैथुन हे नक्कीच तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये नक्कीच अडथळे निर्माण करू शकतो. कारण की आपल्या इंद्रियाच्या अवतीभोवती जे आपल्या नसांचं जाळं आहे, जर ते आपण डॅमेज जर केलं तर नक्कीच तिथला ब्लड फ्लो नक्कीच कमी होतो आणि त्यामुळं आपल्याला समागमाच्या वेळेला जितकं प्रॉपर इरेक्शन पाहिजे तितकं मिळत नाही. तर मित्रांनो, जर तुम्ही पण अतिहस्तमैथुनामुळं जर खूप म्हणजे परेशान असाल तर केव्हाही माझ्याकडे काउन्सिलिंगला येऊ शकता. आणि अतिहस्तनामुळं जर तुमच्या नसा डॅमेज झाल्या असतील तर काहीच काळजी करण्याची गरज नाही. का आता आमच्या इथं शॉकवेव्ह थेरपी उपलब्ध केलेली आहे. त्या शॉकवेव्ह थेरपीचे 12 सिटिंग घेऊन नक्कीच ज्या नसा डॅमेज झालेल्या आहेत त्या तुम्ही चांगल्या इम्प्रूव्ह करू शकता आणि आपल्या इंद्रियाचा जो रक्तपुरवठा आहे तो पूर्ववत नॉर्मल करू शकता. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. कारण की असं आढळून आलेलं आहे की कमीत कमी आपल्या म्हणजे 10 पैकी 7 लोक हस्तमैथुनाचे शिकार झालेले आहेत. तर त्यांना हा व्हिडिओ उपयोगी पडावा, त्यांना माझं नॉलेज उपयोगी पडावा म्हणून नक्कीच शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.